श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपण रोजच्या रोज कॅलेंडर पाहत असतो. वार बदलतो, दिवस बदलतो, त्याचबरोबर महिना आणि आठवडा आणि शेवटी वर्ष सुद्धा बदलतं. मग कधी विचार केलाय का की कॅलेंडरची योग्य दिशा नसेल तर खूप अडचणी यायला सुरुवात होते आणि कॅलेंडरची योग्य दिशा असेल तर कामामध्ये गती येते, मन शांत राहतं. म्हणूनच मी वैष्णवी स्वामी सखी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये कॅलेंडरच्या काही वास्तू टिप्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे की कॅलेंडर सुद्धा वेळेसारखंच असतं. जसं वेळ पुढे जाते तसंच कॅलेंडर सुद्धा बदलतं. जसं 2025 संपणार आहे तसं 2026 सुद्धा आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणूनच आपल्याला कॅलेंडरला सुद्धा मान, जसं आपण वेळेला जसं मान्यता देतो किंवा जसं प्राधान्य आपण वेळेला देतो तसंच आपल्याला कॅलेंडरला सुद्धा तेवढंच प्राधान्य द्यायचं आहे आणि कॅलेंडरची सुद्धा तशीच काळजी घ्यायची आहे. चला तर मग पहिली वास्तू टिप्स किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं आहे ते आधी पाहणार आहोत. लक्षात घ्या, पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. या दोन दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. 2026 मध्ये तुम्ही या दोन दिशेपैकी एका दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. आता प्रश्न असेल तुमचा की कॅलेंडर याच दिशेला का लावायचं. एक लक्षात घ्या, जसं देवघर किंवा देव आपण पूर्व दिशेला ठेवतो तसंच कॅलेंडरला सुद्धा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे आणि आपलं आयुष्य किंवा आपलं वर्ष चांगलं घालवायचं आहे. यामुळे आपल्या कामामध्ये गती वाढते किंवा काम चांगलं होतं आणि सकारात्मक गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं मन शांत राहतं. म्हणून आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं आहे. आणि खूप जणांचं असं असेल की पश्चिम आणि दक्षिण दिशेला कॅलेंडर का लावायचं नाही, तर लक्षात घ्या, कोणतंही काम ज्यावेळेस तुम्ही करायला जातात ते काम होत नाही, त्या कामाला विलंब लागतो आणि काम ज्यावेळेस करायचं ते काम टळतं. म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट की कॅलेंडरची दिशा ही पूर्व किंवा उत्तर ठरवायची आहे. आता प्रश्न असेल की कॅलेंडर कुठं लावायचं आहे. आता दुसरी वास्तू टिप्स की कॅलेंडर कुठं लावायचं आहे, तर एक महत्वाची गोष्ट, तुम्ही कॅलेंडर हॉलमध्ये लावू शकता किंवा हॉलमध्ये तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे. आणि कोणकोणत्या ठिकाणी कॅलेंडर लावायचं नाही ते सुद्धा मी सांगते, ते लक्षपूर्वक ऐका. एक म्हणजे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये कॅलेंडर लावायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला बाथरूमच्या जवळ, बाथरूमच्या भिंतीवर सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही. बेडरूम मध्ये सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही. जिन्याखाली तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटची गोष्ट म्हणजे दरवाजा. आपण बघत असतो की खूप जण दरवाजाच्या पाठीमागं सुद्धा कॅलेंडर लावतात. तर आपल्याला मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामधली शेवटची गोष्ट म्हणजे दरवाजाच्या पाठीमागं सुद्धा कॅलेंडर लावायचं नाही. समजलं असेल कॅलेंडर कुठं लावायचं, हॉलमध्ये. आणि कॅलेंडर कुठेही आणि कोणत्याही दुसऱ्या जागेत लावायचं नाही. आता मोठा प्रश्न येतो की कॅलेंडर कोणत्या दिवशी घरामध्ये लावायचं आहे. तर आता 2026 हे नवीन वर्ष येणार आहे, तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावायचं आहे. आणि लक्षात घ्या, जसं आपण कोणतीही पूजा करत असताना जसं सगळ्या गोष्टी चांगल्या करूनच पूजा करत असतो, घर स्वच्छ करून जसं पूजा करत असतो, तसंच आपल्याला कॅलेंडर लावताना सुद्धा घर स्वच्छ करून, कॅलेंडरची जागा स्वच्छ करून आपल्याला कॅलेंडर आपल्या भिंतीवर लावून घ्यायचं आहे. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कॅलेंडर आपल्या घरामध्ये लावायचं आहे. आणि लक्षात घ्या, जुनं जे कॅलेंडर आहे त्याचं काय करायचंय असाही प्रश्न असेल तर लक्षात घ्या, जुनं कॅलेंडर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पहिलं कॅलेंडर काढा आणि दुसरं कॅलेंडर लावू शकता. असं केलं तरी चालेल. घराच्या बाहेर जुनं कॅलेंडर काढून टाकायचं आहे. किंवा तुम्ही आपल्या जुन्या वर्षाच्या किंवा नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी जुन्या वर्षी आपलं कॅलेंडर घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. खूप कॅलेंडर जर घरात असतील तर ते सगळे काढून टाकून द्यायचे आहेत. तुम्ही जाळून टाका किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्या, जे असेल ते. पण जुनं कॅलेंडर घरामध्ये ठेवायचं नाही, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. एकपेक्षा अनेक कॅलेंडर घ्यायचे नाहीत, एकच कॅलेंडर घ्यायचं आहे. एक किंवा जास्तीत जास्त दोन. जर तुम्ही जास्त कॅलेंडर जर तुमच्या घरामध्ये असेल तर वेळेचा गोंधळ होतो. यासाठी आपल्याला एक किंवा दोन कॅलेंडर आपल्या घरामध्ये असणं ठीक आहे. जास्त कॅलेंडरचा वापर करायचा नाही, जास्त कॅलेंडर घरामध्ये ठेवायचे नाही. आता प्रश्न असतो की कॅलेंडर कसं ठेवायचं आहे, कॅलेंडर कसं घ्यायचं आहे, असाही प्रश्न खूप जणांचा असतो. तर लक्षात घ्या, कॅलेंडर घेत असताना त्याच्यावर देवांचे फोटो असलेलं कॅलेंडर घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांचा फोटो असलेला जर तुम्ही कॅलेंडर घेत असाल, ज्यावेळेस तुम्ही कॅलेंडर बघता त्यावेळेस सुद्धा मनातून श्री स्वामी समर्थ मनातून येतं. म्हणून आपण देवांचे फोटो असलेलं कॅलेंडर घ्यायचं आहे. किंवा त्याच्यावर
निसर्गरम्य वातावरण असलेलं कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता किंवा सूर्यप्रकाश असलेलं फुलं असलेलं कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता. आणि कोणतं कॅलेंडर घ्यायचं नाही ते पण मी तुम्हाला सांगते. अंधार असलेलं, युद्ध असलेलं किंवा त्याच्याकडे बघून म्हणजे बघितल्या बघितल्या आपलं मनाला काहीतरी वाईट वाटेल असं कॅलेंडर आपल्याला घ्यायचं नाही. घेतलं तर निसर्गरम्य किंवा देवांचे फोटो असलेले कॅलेंडर आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला समजलं असेल मी काय काय सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं आहे, कॅलेंडर कोणत्या ठिकाणी लावायचं आहे, त्याचबरोबर कोणत्या दिवशी लावायचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे की कॅलेंडर कसं घेतलं पाहिजे, सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्येच आहेत. कॅलेंडर रिलेटेड जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.